मला ज्ञात आहे मी कोर्टाचा वेळ वाया घालवलाय, तरी कोर्टाला माझी अतिशय नम्र विनंती राहील की माझ्याकडून ही केस काढून घेऊ नये। मी खऱ्या गुन्हेगाराला शोधून आपल्या समोर हजर करेन। जामकर, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काही चेष्टा वाटतेय का? तुमच्या सर्व्हिसचा विचार करून मी फक्त तुम्हाला ताकीद देतोय, यापुढे अशा गोष्टी घडता कामा नये, ठीक आहे? कोर्टासमोर आलेले सगळे पुरावे, युक्तिवाद आणि साक्ष ऐकून आरोपी नटवर सिंगला निर्दोष मानत आहे। त्यामुळं हे कोर्ट नटवर सिंगची निर्दोष मुक्तता करते आणि पोलिसांना इथून पुढचा तपास योग्य त्या दिशेने आणि जलद करण्याच्या सूचना देते। कोर्ट इज एडजर्न। सुटला एकदाचा, आता लवकरात लवकर या डॉक्टर सोबत व्यवहार करायला पाहिजे। सरपंच, तुम्हाला म्हणलं होतं का नाही, आपलं डॉक्टर सुटलं म्हणजे सुटलंच। चल तिकडे जाऊ। या ठिकाणी सत्याचा विजय झालाय। नाही, माझं मन मला सांगत होतं तुम्ही निर्दोष सुटणार म्हणजे सुटणारच। बघा की देव आहे, त्यानं हे पुन्हा शुद्ध केले। नाही सरपंच म्हणतात ते खरंच खरं, शेवटी सत्याचा विजय झाला म्हणजे झालाच। सत्याचा नाही, डॉक्टरांचा विजय झालाय। तो तर होणारच होता। अभिनंदन। हो वकील साहेब, खरं तर मी तुमचे आभार मानले पाहिजेत। तुम्ही नसतं तर माझं काही खरं नव्हतं आज। गुड लक। काय हे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तर सरळ लोटांगणच घातलं। अहो थोडी वाट पाहिली असती तर जामिनावर सुटला असता तो, हा असा निर्दोष सुटला नसता। हो, चूकच झाली माझी, लोटांगण घातलं। म्हणजे तुमच्या डोक्यात ना काय चाललंय मला काही कळत नाहीये। तुम्ही माझा वेळ वाया घालवलाय। मी तुमची माफी मागतो। माझ्यामुळे तुम्हाला अतिशय मनस्ताप झाला, त्यामुळे तुमची आणि सगळ्या गावकऱ्यांची अगदी मनापासून माफी मागतो। जामकर साहेब, तुम्हाला तुमची चूक कळली, यातच सगळं आलं। आता पुन्हा चूक वगैरे मान्य करू नका, बरं दिसत नाही ते। बघितलं का जामकर, आमच्या देव माणसाचं मन किती मोठं आहे, बघितलं का? माझ्या लक्षात नाही आलं ते। त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायच्यात मला। डॉक्टर, एक विनंती, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। नाही म्हणू नका, नाहीतर तुम्ही मला माफ केलं नाही असं वाटेल मला। नाही असं काही नाहीये। बघितलं का, बघितलं त्या इन्स्पेक्टरच्या अकराशी ठिकाणा आली ती। आता यापुढे आपल्या देव माणसाच्या वाट्याला सुद्धा जाणार नाही तो। जामकर साहेब, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी काहीच केलं नाही, सोडून द्या मला। बघा आता कोर्टाने सुद्धा मान्य केलं, निर्दोष मुक्तता केली माझी। या प्रकरणात खूप वेळ वाया घालवला। तू सुटला नाहीयेस, तुला मी मुद्दाम सोडलंय। कोर्टात ठराविक वेळेत पुरावे सादर करून ठराविक वेळेत गुन्हा सिद्ध करावा लागतो, मला ते जमलं नाही। तेवढा वेळ नाही मिळाला मला।
कारण माझ्याकडे जे पुरावे होते त्यावर तुला फार फार तर काही वर्ष शिक्षा झाली असते. मला ते नको होत. फाशी म्हणून तुला सोडलंय. मोकाट. आता तूही मोकाट आणि मी मोकाट. आता कुठे खरा खेळ सुरू झालाय. नटवर सिंग उर्फ अजीत कुमार उर्फ देवी सिंग. क्लियर द पॉइंट. कंगनी बाबा, लय उपकार झालं बघा. आणि माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचली आणि डॉक्टरांना सोडविले तुम्ही. अशीच कृपा राहू दे आयुष्यभर. आता या घरावर कुठलं बी संकट नको. जय कंगनी बाबा. वंदी अक्का, आज जरा मला स्वयंपाकात मदत करू लागा. डॉक्टर येणार आहेत ना, वाईस गोडधोड करूया आपण. हा ए बाया, जावई तुझा येणार आहे आणि मला कशाला कामाला लावतीस ग? तुम्ही बी खाता ना या घरात, मग वाईस मदत केली म्हणून कुठे बिघडलं? आणि हे बघा, स्वागताची बी तयार करायची म्हणून म्हणती एक दिवस मदत करा. स्वागताची तयारी म्हण. मोठा कामगिरी करून नाही का आला. मुर्दा आता किती दिवस जेलची हवा खाणार आहे कोणास. मला आहे ना तो मुर्दा ह्या वाड्यात नाही पाहिजे. त्यांनी जर का ह्या वाड्यात पाऊल टाकला ना तर तो आहे मी आहे. मी बी बघते कसं अडवता ती या घरचं जावाई ती विसरू नका. आलाय मोठा जावाय. घातला डाबऱ्यात तिकडं त्याच्या किरडीचा मोडला बांबू. त्याला भरली रागात पिती. मी काय जावाय बिवाय मानत नाही. त्याने ना ह्या सगळ्या वाड्याचं नाव घालावलंय. आता काय बी झालं ना तर ते वाड्यात नाही म्हणजे नाहीच पाहिजे. आता उगाच मला बोलायला लावू नका. ही बघा, ती हात म्हणून हे वाडा आहे, ध्यानात ठेवा. अगं तिकडे दादींची दिंड काढली. दिंड सोन्या, धिंड काय काय बोलतोयस काय? नाही दिंड नाही, मिरवणूक. मिरवणूक आली. अहो इथे चालल्या वाड्यापाशी. या बया, उशीर व्हायला नको. अक्का चला की लवकर तयारीला लागूया. चला लवकर. ए बाया, मी नाही येत. मला कटाळा आलाय. हा, कटाळा 24 तास कटाळा आलेला असतो तुम्हाला नाही का? उन्हाळ्यात काय गरमीचा, थंडीत वाताचा आणि पावसाळ्यात काय तर ढगाळ वातावरणाचा. आज एक दिवस मदत करा म्हणतीये, नाही केली ना तर मी हाय तुम्ही हाय. चला लवकर. बरं बाया, येते. आता तू एवढ्या इनवण्या करती, माझ्या हातापाया पडती, मग यायलाच पाहिजे ना. चल मी आणि तुमच्या. चला लवकर. चला. मम्मी मी नाचायला जातो. आजी तू इतिहास. अरे तुझा डबरा बसू तिकडच. तुला उठला पिले तुला त्याच्या नाचायला बोलवतोस होय मला. मी त्याच्या मैतीला नाचणार आहे. त्याला आहे ना वाड्यात पावलं टाकून देणार नाही. त्याच्या कणगीला पडली भोक. त्याची लाकडं गेली नदीवर. बाबू दादा, अहो अख्खं गाव नसते. आपला देव माणूस सुटलाय. तुमचं तर जावं येत ती नाचा की. अरे नाही बाजा, आता ना पहिल्यासारखं नाही नाचायला येत. असं कसं? नाही 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 नाही, नाचलं पाहिजे. तुमची हाडं मोडली का नाही गोळा करून पोटात भरीन. पण नाचलं पाहिजे, नाच झालाच पाहिजे. नाचा. ए बाजा, आम्ही नाचतो ना. बाबू दादाला राहू दे, त्याला बरं वाटत नाही. नाचा. आता त्यांना खांद्यावरनं खालती उतरवा, नाहीतर तुम्ही जाल आज आणि त्यांचं पडत्याल दात. माझ्या ध्यानात झालं नाही. डॉक्टरला चुकूट लागली.
डॉक्टरांचा डॉक्टरांचा देव माणसाचा देव माणसाचा. डॉक्टर तुम्हाला परत आलेलं बघून लई बरं वाटतंय बघा. तुम्ही नव्हतात ना तर वाडा खायला उठत होता. आमचं कुणाचं कशातच मन लागत नव्हतं बघा. हो मंगल वहिनी, आमची हालत काही वेगळी होती. वय गोड लागत नव्हता आम्हाला. आणि डिंपलनं तर वचन दिलं होतं, म्हणली काय बी झालं तरी डॉक्टरांना सोडून आणणार. माझ्या डिंपलनं वचन पाळलं. होय बाय, तुमची लेख म्हणजे लय धीराची, रणरागिणीच म्हणा नाही तिला. अहो सरपंच, अहो वकील बी तिने थोडाकला होता. लय भारी वकील शोधून आणलास तू, त्याच्यामुळे डॉक्टर सुटले. पण तो वकील तुला भेटला कुठं? बजारे कुठे सापडले ते, त्यांनी काय केलं हे महत्वाचं आहे का? आता मी सुटून आलो हे महत्वाचं ना. झालं तर मग. बरोबर बोलते डॉक्टर. आणि इकडे मंगली. डॉक्टर 1000 रुपये टाका आता. अहो असं ववाळलं ना की ताटात पैसे टाकायचे असतात, म्हणजे काय संकट येत नाहीत. संकट येत नाहीत? अगं तुला 1000 रुपये पाहिजे हे सांग की. मम्मी जर दाजीनीला पैसे दिले ना तर मग मी वावळणार. मंगले तुझ्या लेकाला सांग की ववळायचं बायकांनीच असतंय ते. डॉक्टर फुकटचं ववळून घ्यायचं नसतं, ताटात ना काय ना काहीतरी टाकायचं असतं. बरं 1000 जाऊ द्या, 500 तर द्या. आता पैसे द्यायला काहीच हरकत नाही, पण मी आत्ताच आलो ना बाहेर सुटून, माझ्याकडे पैसे नाहीये. डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यावरचं हे संकट मी दूर करतो. तुम्हाला पैसे पाहिजेत ना? काय बाया, 500 मागितलं धड 50 बी नाही दिलं. आत्या जेवढे पैसे दिले तेवढे घेऊन बाजलो. आता किती वेळ डॉक्टरसने असं उभं करणार आहेस? होय होय चला. थांबा, तू वाड्यात पावऱ्यात टाकून बघ, तुला ना दगडच घालून बघ डोक्यात. हे मुर्दा मला नाही पाहिजेत वाड्यात. अहो ते काय बोलतोय तुमचं, तुम्हाला तर कळतंय का? मला चांगलं कळतंय. हे ना नाराधम आहे ना, मी वाड्यात राहून देणार नाही ह्याला. ए सर्वात जाग काय बोलतेस तू? उचलली जीभ लावली टाळायला असं करू नकोस. नाराज कुणाला म्हणतेस ग? देव माणूस आहेत हे, देव माणूस. ह्यांनी जर असं तसं काय केलं असतं का नाही तर कोर्टाने ह्यांना निर्दोष सोडलं नसतं. उगे नको मला त्या कोर्टाचं कौतुक सांगूस. मी चांगला ओळखून आहे ह्याला. ह्याचा खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहेत. मग कशाला बघतेस त्यांची दात? जाऊ दे ना त्यांना आतमध्ये. हे बघ आजी, ते माझा नवरा आहे म्हणजे वाड्याचा जावई आहे, आणि त्यांचा अपमान झालेला मी सहन करून घेणार नाही. चला तू बी त्यांच्या संग चालती पड. जेव्हा बाहेर जाऊन तुला चटक बसेल ना तेव्हा तुला अक्कल येईल. मी त्याला ह्या वाड्यात घरात येऊन देणार नाही. मी बी बघते कसं घेत नाही ती. तुम्ही जरी ह्यांना वाड्यात घेतलं नाही ना, आम्ही समती वाडा सोडून जाऊ. जावा आत्ताच्या आत्ता चालू पडा. मला काय फरक पडत नाही, मी एकटी राहीन. अगं आहे, अगं आहे, तू कशाने एकटी आहे सांग बरं? मी आहे ना एवढी मोठी तुझी लेक. आहे तुला माहितीये ना माझा जीव तुझ्यासाठी किती तुटतो त्यो. हा वाडा माझ्या नावावर कर, पण बघ मी कशी तुला आयुष्यभर सांभाळते. तर बरं करतील तुमच्या नावावर वाडा. चला तुम्ही समजी आज चला, मी बी बघते कसं अडवत्यात ती. चला. त्या पालखीचा काढला धूर त्याच्या नॉनसेन्सचं झालं वाटोळ. त्याला आली त्याला लव. आजी काय करता हो? मी तुमचा डॉक्टर नाहीये, माझं नाव नटवर सिंग आहे. नटवरचा किरडीचा मोडला बांबू तुझ्या पालखीचा निघाला दूर. तू ना हे सगळं सांगून गावाला पाजतील. मला नाही, तू 10 गावचं पाणी प्यालं ना तर मी 20 गावचं पाणी पेले. तुला ह्या वाड्यात जागा नाही. या सरूला बी त्या मधुगती याड लागलेलं दिसते. आय हे तुला लागली का आईची उचकी? बायकोचा बैल आहेस तू. होय बैल आहे मी, नंदी बैल आहे. आज पातूर जे काही तुम्ही करत आलात ना त्याला नुसती मान हलवत आलो मी. आणि हा तमाशा बघून असं वाटतं की माग 10,000 मेलो असतो ना तर बरं झालं असतं. हाय
एक काम कर तू, माझ्या जावायला जर वाढत घ्यायचं नसेल ना तर दगड घे, मार मला, नाही तर मीच डोकं आपटून जीव देतो. अरे मी इतकी बी लाज सोडली नाही की लेकाला मारायला निघाली. मग सर बाजूला, आम्हाला जाऊ दे सगळ्याच आत. जावा, डबरं खांदा तुमचं. तुमची अक्कल शेण खायला गेली. त्याचं खरं रूप देवा एक दिवस तुमच्या पुढे येईल ना, तेव्हा तुम्हाला अक्कल येईल. मग तुम्ही हाय आणि मी हाय. डॉक्टर चला तुम्ही. डॉक्टरांचा डॉक्टरांचा देव माणसाचा देव माणसाचा. कसला भारी वास येतो या जेवणाचा. एकाच काहीतरी मम्मीने लय भारी केलं या. अयो पुरे केले तू. असं जर रोज भारी भारी भेटणार असेल का नाही तर दाजीसनी रोज अटक होऊ दे आणि रोज सुटू द्या. सोन्या तुझ्या जीवाला काही हाड काय बोलतोय कळतं काय? अगं म्हणजे आता तू एवढं भारी जेवण केले ना म्हणून म्हणले. हा तर तुझ्या आईला लय नेट पडलं ना काम करून करून. आईने बनवल्या म्हणे, समजा तर माझ्याकडून करून घेतलंय. जावई सुटला हिचा आणि राबती आम्ही का? तुमचं जावई नाहीत का? तुम्हाला नाही आनंद झाला? मम्मी जाऊ दे, हिला आनंद नाही झाला म्हणजे पुऱ्या खाणार नाही, आपण खाऊ. वा रे वा, खाणार नाही म्हणे. अरे मी खाणार नसते ना तर करूच लागले नसते. सोन्या आजवर खायचं काही त्यांनी सोडलंय का म्हणून आता सोडतील? जा दीदी आणि दाजीला बोलून आण जा. जातो. दाजी दिदे अक्का माझं एक काम करताल का? आता कसलं काम सांगती? मंगले तुला सांगितलंय मी की मी इथं माहेराला आलेली आहे, मी अजिबात काय काम करणार नाही. जा. अहो अक्का कष्टाचं काम नाही, जरा आत्यांना बोलून आणायचं होतं. काही तुमचं ऐकतील त्या आणि उपाशी राहिलं तर परत चिडचिड होईल बघा त्यांची. नको बाया, असली काम मी नाही करणार. कुणी तिच्या शिव्या खायच्या ते तू आणि आई बघून घे. मी जर तुमची बाजू घेऊन तिच्याशी बोलायला गेले ना तर लगी मला म्हणल जा पळ सासरी म्हणून. नको बाया. चल 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 बसा बसा लवकर जीव. मम्मी अगं हे काय आज काही सणबीन आहे का काय जेवढं भारी जेवण बनवलंयस? अगं डॉक्टर निर्दोष सुटून आलेत ना, सणच म्हणायचा म्हणून तुमच्या आवडीचं समज केलंय बघ. अव येताय ना? मंगल आई कुठे? आता तुम्हीच जावा आणि आईला समजवा आणि बोलवून आणा जेवायला. माझं तर काय ऐकणं झालं, कवादरनं फुगून बसल्यात. माझ्याकडे तर बघणं बी झालं त्या. बर मी आलोच. काय म्हणते ती बघतो. हा ऐका, तवर ह्यांना जेवून घेऊ दे, आपण माघारून बसू म्हण. बर चालेल. वकील साहेब, तुम्ही खरंच नाव राखलं तुमचं. मला दिलेला शब्द पूर्ण केला. मी खूप खुश आहे तुमच्यावर. मला माहिती होतं की केस कितीही किचकट असो पण तुम्ही त्या डॉक्टरला बाहेर काढालच. संपत, हे घ्या तुमचं बक्षीस. खरं तर याची काही गरज नाहीये मॅडम, पण आता तुम्ही देतच आहात तर. मॅडम एक सांगू, तुम्हाला आणखीन पैसे लवकरच तयार ठेवायला लागणार. नाही म्हणजे डॉक्टरला सोडवून मी तुमचं काम केलंय हे खरंय, पण ही केस पाहता तो परत आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपल्याला दरवेळी त्याला सोडवणं शक्य होणार नाही मॅडम. म्हणजे मॅडम ही केस मजबूत व्हायला फार वेळ लागणार नाही. ऐन वेळी त्या जामकरने माघार घेतली हे खरंय, पण मला असं वाटतंय तो त्याचा डाव आहे. तो वाट बघतोय त्या डॉक्टरचा पाय अजून खोलात जाण्याची, त्याच्याकडून एखादी चूक होण्याची. एखादा जरी स्ट्रॉंग एव्हिडन्स त्याच्या हातात लागला तर तो डॉक्टरच्या पुन्हा मुसक्या आवळणार. मॅडम एक फुकटचा सल्ला देऊ? बोला. तुमचे आणि त्या डॉक्टरचे जे काही व्यवहार असतील ते लवकर मिटवून टाका. तो जामकर त्याला सोडणार नाही.
आणि तो डॉक्टर फार काळ जेलच्या बाहेर राहील असं मला वाटत नाही. तो अडकणार. तो अडकला तर तुम्ही अडका. तुम्ही काळजी घ्या आणि माझ्या लायक काय काम असेल तर नक्की सांग. टेक केअर. गुड डे. आपल्या माणसाला बोलून घे.